एस्केप व्हेलॉसिटी काय आहे? एस्केप व्हेलॉसिटी. एस्केप व्हेलॉसिटी या नावामध्येच तुम्हाला दिसत आहे की एस्केप म्हणजे काय आणि व्हेलॉसिटी म्हणजे काय. एस्केप म्हणजे एखाद्या गोष्टीपासून आपली सुटका होणे, कायमस्वरूपी. परत ती गोष्ट आपल्याला काय करणार नाही, अट्रॅक्ट करणार नाही. म्हणजे ही फील्ड आहे, समजा ग्रॅव्हिटेशनल फील्ड, आणि एक वस्तू आहे. ह्या वस्तूला मी असं वर फेकतोय आणि ती परत खाली येते, बरोबर. ही वस्तू बघा, आता परत लक्ष द्या. ही एक वस्तू आहे. ह्या वस्तूला मी असं वर फेकतोय, ही खाली येते. का खाली येते? कारण की ही एस्केप व्हेलॉसिटी न फेकल्यामुळं ही खाली येते. म्हणजे ही जी इनिशियल व्हेलॉसिटी एवढी कमी आहे की ती ग्रॅव्हिटेशनचं जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला ओव्हरकम करू शकत नाही. म्हणजेच ग्रॅव्हिटेशन फोर्सला ती काय करू शकत नाही, मात करू शकत नाही. म्हणूनच काय होती, ही वस्तू अशी वर जाते आणि परत खाली येत आहे. समजलं? म्हणजेच आपल्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की एक स्टोन हातात घेतलाय, असा वर आपण फेकला, परत खाली खाली का ओढून घेतोय? बिकॉज ऑफ फोर्स ऑफ अट्रॅक्शन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, सो दॅट फोर्स ऑफ अट्रॅक्शन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय करते? ग्रॅव्हिटी डिक्रीजेस द व्हेलॉसिटी. ही व्हेलॉसिटी मी फेकलेली आहे, कमी का झाली? ॲट सर्टन पॉईंटला असं येते येलंय. इथं हा ऑब्जेक्ट खालून इथं वर फेकल्यामुळे इथपर्यंत आला अपवर्ड, आणि ह्या पॉईंटला काय झालं, याची व्हेलॉसिटी 0 झाली. का झाली? ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कारण की फोर्स त्याची काय करते, व्हेलॉसिटी कमी करत. सर्टन पॉईंटला ही व्हेलॉसिटी काय होती, 0 होती, आणि तो ऑब्जेक्ट काय होते, खाली पडतोय असा. समजलं? तसंच काय, मग एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय? तर एस्केप, आपण जर ह्याची व्हेलॉसिटी वाढवत गेलो तर त्याची हाईट पण वाढणार आहे. जशी आपण जेवढ्या गतीनं, जेवढ्या व्हेलॉसिटीनं आपण फेकणार आहे तेवढ्या व्हेलॉसिटीनं हे वर जाणार आहे. थोडक्यात तुम्हाला डायग्राम काढून हे समजून सांगतो. ही अर्थ आहे, ही अर्थची रेडियस आहे r, तुम्हाला माहित आहे. समजा ही वस्तू आहे, मी ह्या हाईटला फेकली. ओके, ही एक वस्तू आहे, ही मी ह्या हाईटला अशी फेकली. ही एक वस्तू आहे, ही अशी ह्या हाईटला फेकलेली आहे. जशी जशी हाईट वाढत आहे तसं तसं व्हेलॉसिटी ही वाढत असेल ना. इथं फेकण्याची व्हेलॉसिटी, बरोबर ना. ही वस्तू मी कमी ताकदीने फेकल्यामुळे कमी उंच गेली. म्हणजेच काय, हाईट ऑफ ऑब्जेक्ट इज डिपेंड अपॉन व्हॉट? व्हेलॉसिटी, इनिशियल व्हेलॉसिटी. म्हणजे ज्या इनिशियल व्हेलॉसिटीनं आपण ऑब्जेक्ट वर फेकू तेवढी त्या ऑब्जेक्टची उंची राहील. मग अशी कोणती व्हेलॉसिटी आहे की त्या व्हेलॉसिटीनं जर आपण असा ऑब्जेक्ट वर फेकून दिला तर तो ऑब्जेक्ट परत पृथ्वीवरती माघारी येत नाही ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हे सर्व ऑब्जेक्ट खाली परत माघारी पडतात कारण की ते ग्रॅव्हिटेशनल फोर्सला काय करू शकत नाहीत, ओव्हरकम करू शकत नाहीत. सो दॅट दे फॉल बॅक ऑन अर्थ. बट ॲट अ सर्टन व्हेलॉसिटी, ॲट अ सर्टन पर्टिक्युलर initial velocity, the object breaks the gravitational force of attraction. It overcomes the gravitational force of attraction and the object will not fall back on earth. It goes towards infinity and rest there. Okay, that particular initial velocity, that particular amount of initial velocity is called escape velocity because the object is escaped from earth gravitational field. समजलं? म्हणजे एखाद्या वस्तूला आपण ज्या ताकदीनं, अशा ताकदीनं वर फेकायचं की ती वस्तू परत खाली आली नाही पाहिजे, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड सोडून बाहेर गेली पाहिजे. समजलं? मग ज्या ताकदीनं आपण फेकू ना त्या ताकदीलाच काय म्हणायचं, एस्केप व्हेलॉसिटी. म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी जी असते. म्हणजे ही एस्केप व्हेलॉसिटी कशासाठी लागते मग आपल्याला? तर आपण जे काय स्पेस मिशन करत आहोत, ओके, चंद्रावरती जात असतो, स्पेसमध्ये आपला रिसर्च सुरू आहे, त्यासाठी आपल्याला ही एस्केप व्हेलॉसिटी काय आहे, किती आहे, हे आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. सर, तुम्हाला तर समजलं व्हॉट इज एस्केप व्हेलॉसिटी. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. If we increases initial velocity such that it
ओव्हरकम द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फील्ड. समजा ही अर्थची ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे. ओके, इट ओव्हरकम्स द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. ओके, अँड ऑब्जेक्ट विल नॉट फॉल बॅक टू अर्थ. दॅट पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ इनिशियल व्हेलॉसिटी, ह्या पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ इनिशियल व्हेलॉसिटीलाच काय म्हणायचं, एस्केप व्हेलॉसिटी. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे, काय माहित आहे, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स F, ग्रॅव्हिटेशनल फोर्स F इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. ओके, म्हणजे ह्या ऑब्जेक्टचे स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. मग आता इन्फिनिटी कधी होणार याचं, जर हा, मग ग्रॅव्हिटेशन फोर्स झिरो कधी होणार, ग्रॅव्हिटेशनल फोर्स झिरो कधी होईल, जर हे R इज इक्वल टू इन्फायनाइट असेल तरच काय होईल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स झिरो होईल. म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स कधी झिरो होईल, जर हे डिस्टन्स किती असेल, इन्फायनाइट असेल. म्हणजे R किती असली तर इन्फायनाइट डिस्टन्स असेल तरच ग्रॅव्हिटेशनल फोर्स झिरो असेल. आणि जिथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स नसेल तिथं ऑब्जेक्ट काय असेल, इन्फिनिटीला रेस्ट असणार आहे. तिथं कसलंही त्याचं मोशन नसणार आहे. म्हणजे देर विल बी नॉट एनी काइंड ऑफ कायनेटिक एनर्जी as well as any kind of potential energy. Okay, that will be rest, or the object will be rest at that infinite point and will not fall back on earth. So this is what we learn about escape velocity in this point. तुम्हाला समजलं असेल अशी माझी अपेक्षा आहे. समजलं नसेल तर समजून घ्या, लक्ष द्या आणि थोडंसं वाचन पण करा तुम्ही शिकवायच्या आधी, जेणेकरून तुम्हाला समजेल. आणि जर वाटलंच तुम्हाला की मला काही प्रश्न विचारायचे ते तुम्हाला तुमच्या मनात काही शंका आल्याच आहेत, तर माझ्या स्क्रीनवरती मोबाईल नंबर आहे. यू कॅन टेक्स्ट मी, व्हॉट्सअप मी. आय विल श्युअरली गिव्ह युअर आन्सर्स. ओके, सो दिस इज व्हॉट वी लर्न हिअर, एस्केप व्हेलॉसिटी. आता एस्केप व्हेलॉसिटी आपण काढलेली आहे. तर एस्केप, विद्यार्थी मित्रांनो, वी हॅव लर्न अबाउट व्हॉट इज एस्केप व्हेलॉसिटी. ओके, सो आता आपल्याला काय करायचं आहे, एस्केप व्हेलॉसिटी कशा प्रकारे कॅल्क्युलेट केली पाहिजे, कशा प्रकारे एस्केप व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची, हा जो फॉर्म्युला आहे तो आपण आता डिराईव्ह करणार आहोत. आणि ह्या फॉर्म्युला डिराईव्ह करताना आपण कशा प्रकारे कोणकोणते स्टेप्स वापरले पाहिजेत, काय केलं पाहिजे, हे तुम्हाला मी आता थोडक्यात सांगणार आहे. तर विद्यार्थ्यांनो लक्ष द्या. ओके, तुमचं लक्ष असेल तरच तुम्हाला ह्या गोष्टी समजतील, आणि तुमचं जर लक्ष नसेल तर तुम्हाला काहीच समजणार नाही. समजतंय ना? त्यामुळे युअर अटेन्शन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी, सो दॅट यू कॅन अंडरस्टँड व्हेरी व्हेरी मच अँड व्हेरी व्हेरी better. Okay, so let's move towards how we calculate the formula of escape velocity. Okay, for that we are using here law of conservation of energy. And first step, consider an object of with mass m. पहिल्यांदा एखादं ऑब्जेक्ट आपण घेऊया मास m असलेलं, आणि दॅट ऑब्जेक्टची अर्थ सरफेस वरती असलेली टोटल एनर्जी आणि ह्या ऑब्जेक्टची इन्फायनाइट वर असलेली टोटल एनर्जी, ह्या एनर्जीचा आपण आता कॅल्क्युलेट करूया. म्हणजेच काय, अर्थ सरफेस वरती m वस्तुमान मास असलेल्या ऑब्जेक्टची कायनेटिक एनर्जी किती असणार आहे, 1/2 mv², वेअर v स्टँड्स फॉर एस्केप व्हेलॉसिटी. ओके, आणि पोटेन्शियल एनर्जी किती असती, mgh. ओके, but what is gravitational potential energy? We are here considering gravitational potential energy, not just potential energy. मग ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काय असते, आपण मागच्याच पॉइंट मध्ये बघितलेलं आहे. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज मायनस कॅपिटल G इंटू कॅपिटल M इंटू स्मॉल m डिवायडेड बाय R. आणि ही R प्लस H का नाहीये, कारण की ही व्हॅल्यू कुठं आहे, सरफेस ऑफ अर्थ आहे. समजलं? मग टोटल व्हॅल्यू काय झाली, टोटल एनर्जी काय झाली, कायनेटिक प्लस पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv² प्लस, इथं प्लस मायनस काय झालं, मायनस झालं, मायनस G mm डिवायडेड बाय R. तसंच इन्फायनाइट वरती काय असेल टोटल एनर्जी, कायनेटिक एनर्जी इन्फायनाइट वर काय असेल, इथं झिरोच असणार आहे. कारण की आपण पाहिलेलं आहे, काय पाहिलंय, तर एस्केप व्हेलॉसिटीला एखादी तो ऑब्जेक्ट कुठं जावं लागेल, इन्फायनाइट अंतरावरती जावं लागेल. आणि इन्फायनाइट अंतरावरती काय असतं, पोटेन्शियल एनर्जीच तिथं झिरो असते, तिथं कायनेटिक एनर्जी काय असेल, झिरोच असणार.
कारण की ऑब्जेक्ट तिथं कसा असतो, स्टेडी असतो, कॉन्स्टंट स्थिर असतो. समजलं तुम्हाला? म्हणजेच तिथं तो रेस्ट असतो, त्यामुळं कायनेटिक एनर्जी कशी असती, 0 असते, मोशन मध्ये नसतो तो. पोटेन्शियल एनर्जी काय आहे तर -gm डिवायडेड बाय इन्फायनाइट. कुठल्याही गोष्टीला आपण इन्फायनाइटने डिवाइड केलं तर व्हॅल्यू 0 येते. समजलं? त्यामुळं टोटल एनर्जी ॲट इन्फायनाइट ऑफ ऑब्जेक्ट m मास इज 0 अँड ॲज लॉ ऑफ एनर्जी कन्झर्वेशनचा लॉ E1 इज इक्वल टू E2, म्हणजेच E1 इज इक्वल टू E2. E1 ची व्हॅल्यू काय आहे, ही आहे, ती आपण इथं पुट केलेली आहे. E2 ची व्हॅल्यू पण आपण इथं 0 इथं पुट केलेली आहे. सो प्लीज गिव्ह अटेन्शन. इथं काय झालेलं आहे, mv² हा -gmm अपॉन r तिकडे गेला, इथं m गेट कॅन्सल हिअर. ओके, v गेट v² हा 2 इकडे आहे, तो तिकडे गेला, वरती गेला अंशात. ओके, म्हणजेच v² इज इक्वल टू ट्वाइस gm डिवायडेड बाय r. v एस्केप वेलोसिटी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ट्वाइस gm डिवाइडेड बाय r. इथं आपण काय केलेलं आहे, डायरेक्ट बुक मध्ये तुमच्या डायरेक्टच दिली आहे आन्सर. तुम्हाला मी इथं समजून सांगतोय. काय दिलं आपण केलं, इथं r न डिवाइड केलंय, r न मल्टिप्लाय केलेलं आहे, त्यामुळे काय झालेलं आहे, छेदामध्ये r² होतो. आणि वी नो दॅट हा जी कुठून आला, जीचं आपल्याला व्हॅल्यू माहित आहे. व्हॉट इज जी? जी इज ग्रॅव्हिटेशनल ऍसरलेशन अँड ग्रॅव्हिटेशनल ऍसरलेशन इज कॅल्क्युलेटेड बाय कॅपिटल जी, म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इंटू कॅपिटल M डिवायडेड बाय r², वेअर this r², this gm, we put here value small g, that is gravitational acceleration. Escape velocity is what? Escape velocity is square root of twice gr, that is gravitational acceleration and radius of earth. As we know the value of g, also we know the value of r. Value of r is what? That is value of radius of earth. मग आपण आता रेडियस ऑफ अर्थ काढूया आणि हे सगळे व्हॅल्यूज ह्या फॉर्म्युलामध्ये, दिस इज द फॉर्म्युला ऑफ व्हॉट? एस्केप वेलोसिटी. ओके, समजलं तुम्हाला? आता आपण इथं व्हॅल्यूज पुटअप करूया, बघूया व्हॉट इज द एस्केप वेलोसिटी. एस्केप वेलोसिटी इथं आपण व्हॅल्यूज पुट केल्या, 2 इंटू 9.8 इंटू रेडियस. रेडियस किती आहे? What is the radius? Radius of earth is 6.4 into 10 raised to 6. Okay, kilometers or meters. Here meters. We have considered here meter. मग ह्या गोष्टी सोडवल्यानंतर, सिम्प्लिफाय केल्यानंतर याची उत्तर येते असं किती? 11.2 किलोमीटर्स पर सेकंड. म्हणजेच काय, m एवढ्या मास असलेल्या वस्तूला इनिशियल वेलोसिटी किती पाहिजे? 11.2 किलोमीटर्स पर सेकंड किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. जर या वेगाने, या वेलोसिटीने जर आपण एखादी वस्तू वर फेकली तर काय होईल? ती वस्तू या इनिशियल वेलोसिटीमुळे फेकल्यामुळे ती वस्तू ग्रॅव्हिटेशनल फोर्सला काय करेल? ग्रॅव्हिटेशनल फोर्सची जी काय फील्ड आहे त्याला ती पास करून इन्फिनिटीला जाईल आणि तिथं ती स्थिर होईल. इट विल नॉट फॉल बॅक ऑन अर्थ. ओके, इफ द इनिशियल वेलोसिटी इज 11.2 किलोमीटर पर सेकंड, then and then only the object will overcome the gravitational field. अंडरस्टँड? अँड विल नॉट फॉल बॅक. समजलं तुम्हाला? म्हणजेच काय, म्हणजे बघा एका सेकंदाला 11.2 किलोमीटर एवढी गती पाहिजे. म्हणजे एका सेकंदात 11.2 किलोमीटर एवढ्या गतीनं, एवढ्या वेगानं, एवढ्या वेलोसिटीनं जर ऑब्जेक्ट असेल तरच ते काय करतं, अर्थची ग्रॅव्हिटेशनल फील्ड ब्रेक करून पुढं मुक्त म्हणजे एस्केप होऊ शकतं. विल नॉट फॉल बॅक अँड रेस्ट देअर दॅट ॲट इन्फिनिटी. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा पॉईंट पाहिलेला आहे. इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा, तुम्ही लक्षात घ्या. नंतर आपण एस्केप वेलोसिटी म्हणजे काय असते दॅट वी हॅव लर्न सो इंटरेस्टिंगली, अँड
एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला सुद्धा आपण डिराईव्ह केलेला आहे. हे आपल्या ह्या पहिल्या पाठातील डिस्क्रिप्टिव्ह जो पार्ट होता त्या पार्टचं हे शेवटचं लेक्चर होतं. म्हणजेच हे लेक्चर यानंतरचे लेक्चर असणार आहे ह्या पाठावरचं शेवटचं लेक्चर. ते म्हणजे या पाठामध्ये ह्या चॅप्टरमध्ये असलेले सर्व जे काही मॅथमॅटिकल फॉर्म्युलेज आहेत, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स आहेत, जे काही एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितले आहेत त्या गोष्टी आपण बघणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आत्तापर्यंत झालेल्या सर्व व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, त्याचा अभ्यास तुम्ही नीट करा. काही समजलं नाही तर मला कॉल करा. आणि या व्हिडिओमधून आता आम्ही इथंच थांबतोय. मी तुमचा मित्र तुमचा निरोप घेतो. थँक्यू सो मच.